एक गरीब शेतकरी होता. त्याच्याकडे कसण्यासाठी थोडी जमीन होती. त्या जमिनीत तो आणि त्याचे कुटुंब घाम गाळून आपल्या गरजा भागवत होते. कमी जमीन असल्यामुळे त्याच्या फक्त प्राथमिक गरजा भागत असे. या कारणामुळे तो नेहमी दुःखी असे. त्याला वाटायचे की आपल्यालाही इतरांप्रमाणे जास्त जमीन असावी. त्यासाठी तो देवाला सारखे म्हणत असे की मला भरपूर जमीन मिळाली तरच मी सुखी होईन. देवानेही एक दिवस त्यास दर्शन द्यायचे ठरवले. एक दिवस सकाळी देवाचे दर्शन झाले. त्याला खूप आनंद झाला. आता आपली इच्छा पूर्ण होईल असे त्याला वाटले. त्याने देवाला नमस्कार करून विनंती केली की देवा मला भरपूर जमीन मिळू दे. देवाने सांगितले, तू आता पळायला सुरुवात कर. सूर्यास्त होईपर्यंत तू जेवढ्या जमिनीला फेरी मारून इथे येऊन पोचशील तेवढी जमीन तुझी होईल. असे बोलून देव अदृश्य झाले. शेतकऱ्यास खूप आनंद झाला. त्याने देवाने सांगितल्याप्रमाणे धावण्यास सुरुवात केली. पण जास्त जमीन मिळवण्याची त्याची हाव काही सुटत नव्हती. त्यामुळे तो खूप दूरच्या क्षेत्रात वळसा घातला. तो कसा तरी सूर्यास्तापर्यंत मूळ जागी आला. पण दिवसभर धावत राहिल्यामुळे तो एवढा थकला होता की तिथे पोहोचल्याबरोबर त्याला रक्ताची उलटी झाली. तो खाली पडला व जागच्या जागी मरण पावला. ते पाहून देव पुन्हा आले आणि देव म्हणाले, तू आता जेवढ्या जमिनीवर पडला आहे तेवढीच जमिनीची त्याची वास्तविक गरज होती. अशा प्रकारे शेतकरीला जमीन मिळाली नाही, मात्र स्वतःचा जीव गेला. देवाने त्यास पुन्हा जिवंत केले व विचारले, आता तुला काय हवंय? जमीन हवी आहे का? तेव्हा शेतकरी बोलला, मला क्षमा करा, इथून पुढे मी खूप कष्ट करेन आणि स्वतःच्या जीवावर जमीन घेईन. देव प्रसन्न होऊन अदृश्य झाले. तात्पर्य, अतिहव्यास हा विनाशालाच निमंत्रण देतो.